चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं 1 महिन्यापासून विश्रांती घेतली आहे। त्याचा परिणाम शेत शिवारात दिसतोय। धान, सोयाबीन, कापूस, तूर अशी पिकं घेणाऱ्या या जिल्ह्यात सिंचन क्षेत्राचं प्रमाण अत्यल्प आहे। जिल्ह्यात 1,36,447 हेक्टर क्षेत्र धानासाठी तर 1,68,000 क्षेत्र सोयाबीनसाठी आहे। मात्र पावसानं दडी मारल्यानं कोरड्या दुष्काळाच्या छायेतील या जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। पहिल्या पावसातच पेरणी करून जोमदार पीक वाढीसाठी खतं आणि इतर साहित्याची जुळवाजुळव करणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा एका दुष्काळाच्या आणि पर्यायानं कर्जाच्या छायेत जावं लागणार असल्याचं चित्र आहे। दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना सरकारचं कितपत सहकार्य मिळेल याबाबत शंकाच आहे। पराठी लावली तर काहीच नाही निघालं, पहिल्यांदा लावली तर पाऊस आला तर दबून गेली, त्यामुळे नाही का वापली नाही। आता पुन्हा डबल लावली तर पाऊस नाही, पाऊस नसल्यामुळे बी काही कोरडा आहे तर काही एक दाना वापला तर 100 दाणे काहीच नाही वापरत। आता पाण्याची आवश्यकता आहे तर पाणी येते की नाही माहीत नाही। गेल्या वेळेसही तसंच झालं होतं, दुबार पेरणी करू आम्हाला मोडी बसू बिजाण्याचा खर्च खूप वाढला आणि शेती पिकली नाही बरोबर। पण या वर्षी काय होते काही माहित नाही। वेधशाळेनं दिलेल्या आकडेवारीप्रमाणे यावर्षी 16 ते 21% पाऊस कमी पडेल असा अंदाज आहे। त्यातच 1 जून ते आजवर झालेल्या पावसाचा विचार केला तर सरासरीपेक्षा 17% पाऊस कमी आहे। येत्या 4-5 दिवसात पाऊस येण्याची शक्यता आहे। अल निनोचा परिणाम झाल्यानं पावसानं दडी मारल्याचं वेधशाळेचे अधिकारी सांगतायत। यावर्षी जे आम्ही जो दुसऱ्या टप्प्याचा जो एक भविष्यवाणी मोसमची केली आहे त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की जवळजवळ यावेळेस 88% पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये मॉडल एरर ±4 आहे। कृषी विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्याच्या एकूण कृषी उत्पादनात 20% घट अपेक्षित आहे। चंद्रपूरहून आशिष आंबाडेसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।